हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण महाराष्ट्र सेट जे की 7 एप्रिलला एक्झाम झालेली आहे, तर त्याची चॅलेंजिंग ॲन्सर की म्हणजे प्रोविजनल ॲन्सर की जे येते आणि निकाल कधी लागणार आहेत, त्याची टेंटेटिव्ह रिझल्ट डेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅलेंजिंग ॲन्सर की त्याची कधी येईल ते आपण एकदा बघून घेऊया. तर ऑफिशियल वेबसाईटवरती आपण एकदा मागच्या वर्षीचे जे रिझल्ट आहे ते कधी लागलेले होते ते आपण थोडं एकदा बघून घेऊया. तर हे बघू शकता तुम्ही 2023 26 मार्चला हे एक्झाम झालेली होती. इथे बघू शकतात तुम्ही. त्याच्यानंतर 2021 म्हणजे 2022ला एक्झाम झालेली नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे 26 मार्चला एक्झाम झालेली होती तर त्याची ॲन्सर की जे आहे म्हणजे इथे बघू शकतात, हे ॲन्सर की जे आहे ते 25 एप्रिलला आली होती, म्हणजे 1 महिन्याचा गॅप असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या वर्षीचं जे एक्झाम झालेली आहे आपली 7 एप्रिलला जी एक्झाम झालेली आहे तर त्याची पण ॲन्सर की जे आहे ते नेक्स्ट मंथच्या फर्स्ट वीकमध्ये येईल. बट आता जे महाराष्ट्र सेटचे जे युनिव्हर्सिटी पुणे युनिव्हर्सिटीने हे सांगितले आहे की 1 मेच्या जे 1 तारीख आहे, 1 मे जे आहे त्याच्या आतच तुम्हाला ते ॲन्सर की देणार आहे. आणि ॲन्सर की दिल्यानंतर तुम्ही चॅलेंज करायचं असतो ते ॲन्सरला, तर ते 10 दिवस ते चालतात. तर अशा प्रकारे तुम्हाला ते चॅलेंज वगैरे करावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जे ॲन्सर की आहे, चॅलेंजिंग ॲन्सर की जे आहे ते तुमची 1 मेच्या आतच लागणार आहे. तर अशा प्रकारे आणि निकाल कधी लागणार आहे, त्याच्यानंतर चॅलेंज कोणी करावं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र सेट 2025साठी आपण ग्लोबल ऑनलाईनवरती क्रॅश कोर्स जे आहे, कंप्लीट कोर्स जे आहे ते लॉन्च केलेले आहे. तर त्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री, इंग्लिश, मराठी, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स, देन कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स हे जे कोर्सेस आहे हे तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यानंतर पेपर 1 जे आहे ते कंप्लीट पेपर 1 फ्री भेटणार आहे, पेपर 2 घेतला तुम्ही तर. आणि त्यामध्ये तुम्हाला डेली व्हिडिओ लेक्चर भेटणार आहे, साप्ताहिक म्हणजे वीकली टेस्ट, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, PYQs टेस्ट सिरीज पण घेतो आपण. त्याच्यानंतर 4000+ MCQs यामध्ये आहे पेपर 2मध्ये. आणि पेपर 2 पण सेम आहे, हेच कंटेंट असणार आहे त्यामध्ये. याची जी फीज आहे 1 वर्षासाठी म्हणजे नेक्स्ट एक्झामपर्यंत तुमची जी फीज आहे ते फक्त 10,000 रुपये फीज आहे. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. खाली दिलेले 2 नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकतात. जे न्यू स्टुडंट आहे ते तयारी करायची आहे त्यांना, तर ते जॉईन करू शकतात कोर्सला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत होतो चॅलेंज कोणी करावं. तर फॉर एक्झाम्पल एका विद्यार्थ्याचं जे आहे 50% म्हणजे ॲन्सर की आल्यानंतर मी म्हणतो 50% त्याचा जे आहे 50% त्याला येत आहे, म्हणजे 300 पैकी त्याला 150 मार्क आहे, 150 मार्क त्याला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता लास्ट इयरचा जे कट ऑफ आहे, लास्ट इयरचा 1-2 वर्षाचा जे कट ऑफ आहे ते 51-52 म्हणजे 51 आणि 52च्या दरम्यान आहे. म्हणजे ॲन्सर की निघाल्यानंतर, प्रोविजनल ॲन्सर की निघाल्यानंतर तुम्हाला 50% पडत आहे इथे. आणि मागच्या वर्षीचा जे कट ऑफ आहे ते 51-52च्या दरम्यान आहे. तर तुम्ही चॅलेंज करू शकतात, ॲन्सर चॅलेंज करू शकतात. आता चॅलेंज कोण करतं ॲन्सर, म्हणजे आता ॲन्सर कीमध्ये बी दिलेले आहे, राईट ॲन्सर बी दिलेला आहे आणि तुम्हाला कन्फर्म माहिती आहे, तुम्ही ए टिक केलेलं आहे तर एस ते करेक्ट ॲन्सर आहे. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ते ॲन्सरला तुम्ही चॅलेंज करू शकतात. आणि एक जे ॲन्सर आहे, एक चॅलेंज ॲन्सर करायला तुम्हाला 1000 रुपये लागतात, 1000 रुपये तुम्हाला तिथे द्यावं लागतं, त्याची फीज असते. आणि असे विद्यार्थी जे आहे 1, 2, 3% जे आहे तेच त्यांनीच चॅलेंज करावं.
कारण की त्यांचे पैसे वगैरे वाया जात नाही. नाहीतर एखाद्या विद्यार्थीला 40% आहे फक्त आणि मागचा जे निकाल आहे ते 50-55% आहे, म्हणजे 10-15% गॅप आहे आणि त्यांनी चॅलेंज केलं तर त्याचे पैसे बुडणारच आहे. त्याला माहिती आहे आपण पास होणार नाही, तर त्याचे पैसे हे वाया जाणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ज्याचे 2-3% म्हणजे वाढू शकतात तर तेच आणि क्वालिफाय होऊ शकतात तर त्यांनीच चॅलेंज करावं, म्हणजे पैसे वगैरे वाया जाणार नाही. तर 1000 रुपये पर क्वेश्चन असतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेवढे क्वेश्चन चॅलेंज करताल तेवढे तुम्हाला फीज तिथे लागते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे चॅलेंजिंग करायची प्रोसेस असते. ते तुम्हाला प्रोविजनल ॲन्सर की आल्यानंतर ते तुम्हाला कळेल. तिथे गाईडलाईन देतात ते कशा प्रकारे तुम्हाला चॅलेंज करायचं आहे. आणि कन्फर्म तुम्हाला माहिती आहे की हे रॉंगच आहे आणि आपण जे ॲन्सर टिक केलेले ते राईट आहे, तर त्याच ॲन्सरला तुम्ही चॅलेंज करू शकतात. पेपर 1 पेपर 2 दोन्हींना पण तुम्ही चॅलेंज करू शकतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 1 मेला जरा आलं तुमचं, म्हणजे जे ॲन्सर की जे आहे 1 मेला आली तर 10-12 दिवस ते चालतं, म्हणजे तुम्ही चॅलेंज करू शकतात. म्हणजे 11-12 मेला तुम्हाला जे आहे ते क्लोज होऊन जाईल विंडो. चॅलेंज करायचं ॲन्सर चॅलेंज करायचं विंडोज क्लोज होऊन जाईल. त्याच्यानंतर क्लोज झाल्यानंतर जे सेट विभाग आहे त्या तुम्ही जे चॅलेंज केलेलं आहे तर त्यावरती वर्किंग सुरू होतं त्यांचं. त्याच्यानंतर 60 ते 70 दिवस त्यांना त्यामध्ये लागतात. तर यावरून तुम्ही अंदाज लावू शकतात की तुमचा रिझल्ट कधी लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट लागूपर्यंत त्यांना 100 दिवस असं म्हणजे 100 दिवस लागतात. तर तुम्ही मागचे जे 4-5 वर्षीचं तुम्ही रिझल्ट बघितलं, म्हणजे एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट बघितलं तुम्ही, तर 100 ते 120, 108, 110, 115 असे दिवस लागलेले आहे. तर यावर्षी पण तेवढेच लागतील, म्हणजे 100 ते 110पर्यंत ह्या वेळेस पण लागतील. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे त्यांचं कॅल्क्युलेशन असतो. आणि सेट विभागाने हे सांगितलेलं आहे की 1 मेच्या म्हणजे 1 मेच्या आतच तुमचा ॲन्सर की जे प्रोविजनल ॲन्सर की आहे ते देणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो चॅलेंज करायचं, कोणी चॅलेंज करायचं मी तुम्हाला सांगितलं. 1-2% वाढू शकतात तिथे आणि क्वालिफाय होऊ शकतात. तर त्यांनीच चॅलेंज करावं, त्यांचे पैसे वगैरे ते फायदा होईल. तर अशा विद्यार्थ्यांनीच चॅलेंज करावं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आपलं डिस्कशन होतं. चॅलेंज कोणी करावं, त्याच्यानंतर रिझल्ट कधी लागतो, त्याच्यानंतर प्रोविजनल ॲन्सर की कधी येणार, ते हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात, मी नक्कीच त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपले जे बॅचेस आहे ते स्टार्ट झालेले आहे ऑलरेडी आणि तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून कोर्सला जॉईन करू शकतात. तर एका वर्षात तुमची म्हणजे नेक्स्ट एक्झामपर्यंत तुमची फुल प्रिपरेशन होते. तर आमचं जे सक्सेस रेट आहे ते 40% प्लस आमचा रेट आहे. आणि पेपर 1मध्ये आमचे विद्यार्थी जे लास्ट इयरचे जे विद्यार्थी ते 80+ विद्यार्थी होते आमचे, म्हणजे पेपर 1मध्येच 80+ पडतात त्यांना. तर अशा प्रकारे 80+ इथे पडले. आणि सेकंड पेपरमध्ये व्हास्ट असतो सिलेबस, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा कवर होत नाही. तर तिथे तुम्हाला 80 किंवा 70 जरी पडले तुम्हाला मार्क, 80च्या वरच पाडावं लागतात तुम्हाला. 80+ जरी पडले तुम्हाला तर 80 आणि 80 किती होतात 160, तर तुमचा इझिली क्वालिफाय होऊन जातं. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे 70 जरी पडले, पेपर 1मध्ये 70 जरी पडले आणि इकडे 80 मार्क पडले तुम्हाला, तर 150 मार्क पडतात तुम्हाला. आणि 50% म्हणजे बऱ्याच जे सब्जेक्ट आहे, बरेच सब्जेक्टचा 50च्या आतच लागतं जे कट ऑफ जे आहे. 49, 48, 46 असा कट ऑफ लागतो बऱ्याच विषयाचा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कोर्स लावल्यानंतर तुम्हाला एक प्रॉपर गाईडलाईन भेटते आणि तुम्ही ते एक्झाम इझिली क्रॅक करतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आमचं जे आहे 6 ते 7 वर्षाचा आमचा एक्सपिरियन्स आहे.
आमचे जे टीचर्स वगैरे आहे तर फुल एक्सपिरियन्स टीचर आहे, नेट सेट क्लिअर आहे त्यांचे, तर तुम्हाला एक प्रॉपर गाईडलाईन भेटतो आणि तुम्ही इझिली क्वालिफाय करतात. आमचे बरेच विद्यार्थी जे आहे ते फर्स्ट टाईममध्ये क्वालिफाय करतात एक्झाम. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचा डिस्कशन होता. तुम्हाला कसं वाटलं डिस्कशन मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती, नाहीतर मग तुम्ही कमेंट करू शकतात. थँक्यू, धन्यवाद.